देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं. एक देशाला अतिशय चांगले पंतप्रधान मिळाले. ज्यावर देशाची आपली आर्थिक परिस्थिती ढासळली होती तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी धाडसाने आणि बुद्धी आणि हुशार चतुर माणूस, कमी बोलणार पण जास्त काम करणारे असे मनमोहन सिंग यांनी भारताला फार मोठं त्यांचं योगदान आहे. 16 दिवस इतकंच पुरेल इतकं धान्य आपल्याकडे शिल्लक असताना डॉक्टर मनमोहन सिंगकडे कारभार आला नाही. तुम्ही बघितलं की देशामध्ये ज्याची परिस्थिती त्यांनी जे केलेले कामं आहेत ते कामं खऱ्या अर्थानं ते ह्या देशामध्ये आपण म्हणून विसरू शकत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय आमचे नेते सुभाष शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळात होते, ते पंतप्रधान होते आणि साहेब ऊर्जा मंत्री होते. त्यावेळेस पॉवर गेटचं उद्घाटनला ते सोलापूरच्या अक्कोट तालुक्यामध्ये आले होते. एवढंच नाही तर आडम मास्तर यांच्या उदुताई पळकर यांच्या 10,000 घरं बांधताना त्यांनी मदत केली होती. त्याच्या उद्घाटनाला देखील ते आले होते. आणि शिवदारे यांच्या मिलवर प्रत्येक नगरसेवक असेल, प्रत्येक नेता असेल, त्यांना बोलण्याकरता त्यांच्यावर फोटो सेक्शन असेल, आम्हाला सगळ्यांना एक दिवस संधी फार मोठी त्यावेळेस मिळाली. आणि ते सोलापूरला आल्यानंतर आम्ही बघितलं की अतिशय असं त्यांच्याकडे बघितलं की एवढा मोठा माणूस म्हणजे देशाचे पंतप्रधान, पण कुठलीही त्यांना घमंड नाही. प्रत्येकजण भेटत होते, प्रत्येकजण त्यांना हात मिळवत होते आणि आमच्यासाठी फार महत्त्वाचा तो दिवस होता. आज ते दिवस आठवतात आणि ते आमच्यात राहिल्या. त्यामुळं एक फार मोठी ह्या देशाला उघडणी निर्माण झाली आहे. एक हुशार माणूस, देशासाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलं. त्या देशाला इकॉनॉमी असेल, आर्थिक असेल, देशाला जी आज चांगली परिस्थिती त्यांनी आणून दिली ते आज आपल्यात नाही आहेत. काँग्रेस शहर अध्यक्ष नात्यानं डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे.